नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहेत. बघा, आपण सगळेजण शिक्षक भरतीची त्या जाहिरात येण्याची खूप आतुरतेने वाट बघत आहोत आणि ती लवकरात लवकर आली पाहिजे अशी आपण सगळीकडे प्रार्थना पण करत आहोत, देवाकडे पण प्रार्थना करत आहोत. पण ती जाहिरात येण्याच्या अगोदर जे काही स्टेप्स आहेत किंवा जे काही स्टेप्स त्या गव्हर्नमेंटला फॉलो करायच्या आहेत, त्या कंप्लीट होणं खूप महत्त्वाच्या आहेत. त्या जर कंप्लीट झाल्या नाही तर आपली शिक्षक भरती ही लांबतच जाणार आहे. आज असाच एक मुद्दा घेऊन आलेला आहे. मी आत्ता माझ्याकडे एक पत्रक आलेलं आहे, एक माहिती आलेली आहे बघा, आजची 16 तारखेची, थोड्या वेळापूर्वीच माझ्याकडे आलं आहे. तर ही अतिशय खूप महत्त्वाची अशी माहिती आहेत आणि अतिशय संवेदनशील असा मुद्दा आहे हा. पण ते काय आहे की ह्या गोष्टी लवकर अजूनही होत नाहीयेत. ह्या नेमके काय आहेत ते आपण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ह्या अशा गोष्टींमुळे आपली शिक्षक भरती लांबत आहेत हे तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संबंधीच्या सगळ्या माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत मिळत राहतील. चला आपण मेन मुद्द्याकडे येऊया. बघा, माझ्याकडे हे एक पत्रक आलेलं आहे थोड्या वेळापूर्वी. त्याचा विषय काय आहे बघा, संच मान्यता सन 2025-26 आणि शालार्थनुसार रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर करणे बाबत. ठीक आहे, अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला रिक्त आणि अतिरिक्त किती शिक्षक आहेत याची माहिती मिळत नाही, म्हणजे कुठलीही तुम्ही शाळा घ्या, एक्झाम्पल कुठलीही शाळा घ्या, त्या शाळेमध्ये नेमकी रिक्त किती पदं आहेत आणि अतिरिक्त किती शिक्षक आहेत हे जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत आपले भरतीलाही ब्रेक लागत चाललेला आहे. ठीक आहे, त्याचबद्दलचं आहेत. बघा, आता नेमकं हे का काढायची गरज आलेली आहे, हे जे पत्रक आहेत ते का काढायची गरज आली आहे आपण ते बघूया. बघा, कुणाला पाठवलंय? अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, सर्व खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा, जिल्हा पुणे. ठीक आहे, आता बघा हे काय आहेत आपण त्याचा विषय समजून घेऊया. बघा, इथे संदर्भ दिलेले आहेत 1, 2, 3, 4. हे संदर्भ म्हणजे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो, की हे काहीतरी अगोदर पत्रक निघालेले होते, काहीतरी सूचना निघालेल्या होत्या आणि त्या वेळोवेळी त्या सादर करण्यात आलेल्या होत्या. त्या जे कोणी रिस्पॉन्सिबल असतील त्यांना दिलेल्या होत्या. आता त्या सगळ्यांचा इथे संदर्भ देऊन परत ही सूचना किंवा हे पत्रक निघालेलं आहे. बघा, याच्यामध्ये काय आहेत? उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, म्हणजे जे कोणी वरती हे दिलेले आहेत यांना कळवण्यात येते की, हे 4 संदर्भ घेऊन उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक 3 अन्वये संच मान्यता सन 2025-26 आणि शालार्थनुसार आपल्या शाळेत अतिरिक्त शिक्षक असल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती प्रपत्र अ ब मध्ये पूरक कागदपत्रासह सादर करण्याबाबत अवगत करण्यात आले होते. अगदी बरोबर आहेत. आपण याचं आपल्या युट्यूब चॅनलला पण टाकलेलं होतं जेव्हा हे परिपत्रक निघालेलं होतं तेव्हा. काय इन्फॉर्मेशन हवी आहेत, किती शिक्षक अतिरिक्त आहेत, किती शिक्षक पदं रिक्त आहेत, त्या सगळ्यांची माहिती ही मागवलेली होती. त्याबद्दलची अपडेट्स पण आपण टाकलेली होती. पण आता तरी पण अजून मिळाली नाहीये का, मग आपल्याला ते बघायचं. हे बघा, 3 पॉईंट हा होता तो. ठीक आहे, तसंच 4 पॉईंट संदर्भ क्रमांक 4 अन्वये समायोजनाबाब वेळापत्रक सादर करण्यात आले होते, तरी सन 2025-26 संच मान्यतेनुसार काही शाळांनी रिक्त व अतिरिक्त माहिती सादर न केल्याने सदरची समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. बघा, जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत आपली शिक्षक भरतीची जाहिरात येत नाही. म्हणजे आपल्यासाठी हे एक थोडंसं ब्रेक लागल्यासारखं झालेलं आहे. मग अजूनही अशा काही शाळा आहेत ज्यांनी अजून रिक्त आणि अतिरिक्त पदांची माहिती दिलेली नाही आहेत. ठीक आहे, आणि ही अतिशय गंभीर बाब आहे असं वाटायला पाहिजे, कारण की आपले जे बांधव आहेत ते अतिशय आतुरतेने वाट बघत आहेत की कधी शिक्षक भरती होईल आणि कधी होईल. पण जर शाळांनीच असं केलं, त्यांनी जर रिक्त पदे अतिरिक्त पदे दिलेच नाही तर समायोजन प्रक्रिया कंप्लीट होणार कधी? मग हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतोय. आणि हे वेळोवेळी पत्रक देऊन, वेळोवेळी सूचना देऊन जर शाळा असं करत असतील तर मग हा मोठा प्रॉब्लेम उभा होतोय. बघा, पुढे बघूया. तथापि काही शाळेची रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती या कार्यालयास प्राप्त नसून, म्हणजे झालेली नाहीये. तसेच शिक्षक, शिक्षकेतर रिक्त व अतिरिक्त पदांची माहिती प्राप्त न झाल्यास अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रियेस विलंब होऊ शकतो व त्याची माहिती या कार्यालयात सादर न केल्याने सदरचे वेतन अदा केले जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. हे अगोदरही अतिशय शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं होतं. जर तुम्ही ही माहिती अगदी वेळेत नाही दिली, माझ्यामध्ये काहीतरी 16 एप्रिल ही शेवटची डेट होती त्यांना देण्यासाठी, तरी ते अजून आलेलं नाही. आज 16 तारीख आहे, म्हणून त्यांना आय थिंक हे पत्रक परत काढावं लागलेलं आहे.
त्यांनी त्यावेळेस अगदी ठामपणे सांगितलेलं होतं, जर तुम्ही ही माहिती दिली नाही तर तुमचे वेतन अदा केले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. आणि आता परत शासन तेच सांगतंय, जर तुम्ही ही इन्फॉर्मेशन नाही प्रोव्हाइड केली तर तुमचं वेतन अदा केले जाणार नाही, वेतन दिले जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी. त्यामुळे पुढे बघूया. त्यामुळे महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार आपणाविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. बघा आता म्हणजे शासन त्यांच्यावरती कारवाई पण करायला तयार झालंय. तरी जर हे माहिती देत नसतील तर मग वेगळंच आहे आता जर हे प्रकरण. तरी सदर माहिती दिनांक 16/4 ते 17/4 रोजी कार्यालयात सादर करावी. म्हणजे आज आणि उद्या, आजची 16 तारीख आहे, उद्याची 17 तारीख आहे, या 2 दिवसात सादर करायची आहेत. नाही केल्यास त्यांचं वेतनही दिलं जाणार नाही आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, असं या पत्रकात स्पष्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. तरी पुढे बघूया. तरी समायोजनेची प्रक्रिया सुधारित वेळापत्रक यथाअवकाश कळविण्यात येईल. म्हणजे बघा, सुधारित इथं सगळ्यात मोठी बाब आहेत आपल्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. बघा, तरी समायोजन प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक म्हणजे जे काही समायोजनचं अगोदर वेळापत्रक होतं ते सगळं कोलमडलं आहे. का? कारण की या शाळांनी अजून रिक्त आणि अतिरिक्त पदांची माहितीच दिलेली नाहीये आणि त्यांनी ती माहिती न दिल्यामुळे जे अगोदरचं वेळापत्रक होतं ते कोलमडलंय आणि आता परत सुधारित वेळापत्रक नवीन येईल, असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे ही प्रक्रिया अजून लांबत आणि लांबत चाललेली आहे. खाली संजय नाईकडे यांचे जे शिक्षण अधिकारी प्राथमिक, त्याची सही वगैरे इथे दिलेली आहे. त्यांनी हे स्पष्ट असं पत्रक काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मलाही असं वाटतं की लवकरात लवकर शाळांनी आता हे रिक्त आणि अतिरिक्त पदांची माहिती द्यावी आणि लवकरात लवकर आपल्या जाहिरात यावी आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना लवकरात लवकर नोकरी मिळावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.